आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि पैसे वाटप सुरू झाले। मेसेज सुद्धा पाहू शकता तुम्ही, लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा मेसेज देखील आलेला आहे। आजच बहिणींच्या खात्यात 2100 रुपयाचा मेसेज आला आहे। कालपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे आणि आज देखील 18 जिल्ह्यात पैसे वाटप पूर्ण झालेले आहेत। तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल आणि साहेबांनी सर्वात मोठी आनंदाची न्यूज लाडक्या बहिणींसाठी दिलेले आहे। 4 आनंदाचे नियम लागू करून बहिणींना प्रचंड मोठा फायदा होतोय। सरकारी जी पण नवीन योजना होती, जी पण स्कीम होती, सर्व योजनेचा या 4 नियमांमुळे भरपूर मोठा फायदा महिलांना होतोय। हे 4 नियम कोणते आहे आणि बहिणींना मेसेज येतोय। जर मेसेज आला नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला मेसेज येत नसेल तर तुम्ही हे काम करून टाका, तरच तुम्हाला मेसेज येणार आहे। पटापट मी तुम्हाला सांगतो, बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। 18 जिल्ह्यात पैसे वाटप पूर्ण झालेले आहे। आता कोणकोणत्या बँकेत झाले तिची लिस्ट मी तुम्हाला सांगणारच आहे, पण सर्वात प्रथम संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप सुरू झालेले आहे। फेब्रुवारीचा हप्ता बहिणींना 2100 रुपये मिळालेला आहे। फक्त याच बहिणींना पैसे मिळालेले आहे। आता 2100 रुपये जो हप्ता वाटप होतोय फेब्रुवारीचा, फक्त याच महिलांना दिला जातोय। आता कोणत्या महिलांना दिला जातोय? सर्व बहिणींना। आतापर्यंत 1,20,00,000 बहिणींना पैसे वाटप पूर्ण झालेले आहेत। ते बहिणींना पैसे वाटप झालेले आहे। आता कोणाकोणाला पैसे भेटताय, कोणाला पैसे मिळत नाही, हे संपूर्ण माहिती पाहू शकता। आता राज्य सरकारने 4 नवीन नियम लागू केलेले आहे। या नियमांमुळे बहिणींना अधिक लाभ मिळतोय। या नियमांमुळे बहिणींना अधिक लाभ मिळतोय आणि सोबतच सरकारी सर्व योजनेचा लाभ घेता येईल। बघा, आता सरकारी जी पण नवीन योजना येते, जी पण योजना सुरू आहे, ज्या ज्या योजना आहेत, जसे की आता शिलाई मशीन योजना असो, अन्नपूर्णा योजना असो, राशन कार्ड योजना असो, सर्व जे पण सरकारी योजना असतात त्या योजनेचा लाभ या 4 नियमांमुळे प्रचंड मोठा फायदा बहिणींना होतोय। आता बहिणींसाठी जे 4 नियम लागू केलेले आहेत, जर तुम्ही या नियमांमध्ये बसला, जसं की 1,20,00,000 महिलांना 2100 रुपये भेटले, तर या 4 नियमात ते बसले आहे, म्हणून त्यांना फेब्रुवारीचा हप्ता 2100 रुपयाचा मेसेज त्यांना आलेला आहे आणि सोबतच या योजनेचा देखील त्यांना लाभ भेटला आहे। तुम्ही सुद्धा चेक करू शकता आणि जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसला नाही तर तुम्ही काय करायचं ती सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगतो। सर्वात प्रथम मी तुम्हाला हे 4 नियम सांगून देतो, त्यानंतर मी तुम्हाला सर्व डिटेलवर माहिती सांगतो की या नियमांचं पालन कसं करावं लागेल आणि या नियमांमुळे बहिणींना कसा फायदा होणार आहे, काय डॉक्युमेंट जमा करायचंय का काय, सर्व काही माहिती मी तुम्हाला देतो। आतापर्यंत सर्वात प्रथम आपण पाहूया की पहिला जो नियम लागू झालेला आहे, या नियमांमुळे बहिणींना कसा फायदा होतोय ते आपण या ठिकाणी पाहू शकता। आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा जो हप्ता वाटप होतोय तो 2100 रुपये प्रमाणे बहिणींना भेटलेला आहे। 2100 रुपये वाटप झालेले आहे। तर कारण आता केंद्र सरकारने मंजुरी, म्हणजेच आता केंद्र सरकारची मंजुरी भेटलेली आहे। आता सर्वात प्रथम तुम्हाला सांगू शकतो की योजना 1500 वरनं जी 2100 वर आली आहे, डायरेक्ट राज्य सरकार त्याच्याशी डायरेक्ट वाटप नाही करू शकत, कारण आता केंद्राची मंजुरी सुद्धा अति महत्वाचे असतं। कारण केंद्र जर मंजुरी देणार नाही तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाही। आता केंद्र सरकारची जी मंजुरी होती ती आता भेटलेली आहे राज्य सरकारला आणि राज्य सरकारला जसं मंजुरी भेटली तसंच त्याच काळामध्ये आता पैसे वाटप झालेले आहे। म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता जो बहिणींना आता देण्यात आलाय 1,20,00,000 महिलांना, तो 2100 रुपये प्रमाणे देण्यात आलाय। हा नियम सर्वात प्रथम लागू केलेला आहे। या निर्णयामुळे बहिणींना प्रत्येक हप्त्यासाठी आता वाट पाहावं लागणार नाही, हप्त्यासाठी वाट पाहावं लागणार नाही आणि परत तुम्हाला आता लागणारं जे पण नवीन डॉक्युमेंट राहणार आहे ते सुद्धा आता तुम्हाला जमा करायची गरज राहणार नाही, कारण या नियमांमुळेच बहिणींना खूप मोठा फायदा होतोय। केंद्र सरकारने याला पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे। जे अडथळा होता तो पूर्ण अडथळा आता दूर झालेला आहे। बहिणींना आता कुठल्याही प्रकारची वाट पाहायची गरज नाही। आता दुसरा जो नियम लागू केलेला आहे, दुसरा निर्णय म्हणजे दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच घेतलेला आहे, तो म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही। बघा, आता ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, म्हणजे अशा भरपूर महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा त्यांनी फॉर्म भरलाय पण त्यांना याचा लाभ भेटतोय। एकाला एकही हप्ता जरी मिळाला नसेल, कोणाला 2 मिळाले असतील, पण भरपूर अशा महिला आहेत त्यांना हप्ता भेटत नाहीये। अशा आपल्याकडे भरपूर कमेंट येतात की सर आम्हाला हप्ता भेटला नाही, काय करायचं? तर तुमच्यासाठी जी आनंदाची बातमी आहे, तुमच्यासाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे। हा नियमांमुळे काय होणार आहे, त्या बहिणींना, आता ज्या बहिणींना हप्ता भेटत नाही त्या बहिणींसाठी आता नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। म्हणजे बहिणींना आता नवीन फॉर्म भरता येईल। आता जर तुम्हाला
आतापर्यंत तुम्हाला हप्ताही भेटला नसेल, एकही हप्ता मिळाला नसेल आणि लाडकी बहीण योजनेचा ₹1 सुद्धा आला नसेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला नवीन लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरता येणार आहे आणि जसे तुम्ही नवीन लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला, तर तुम्हाला तात्काळ पद्धतीने जसे पैसा वाटप होणार आहे, सर्वात प्रथम तुमचे पैसे वाटप होणार आहे. म्हणजे या योजनेपासून तुम्ही आता वंचित राहणार नाही. तुम्हाला याचा फायदा घेता येईल. आणि दुसरं म्हणजे ज्या बहिणीने लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला नसेल, त्या बहिणीसाठी पण आता नवीन पर्याय ओपन झालेला आहे. त्या सुद्धा या निर्णयामुळे नवीन फॉर्म भरू शकता. आता तिसरा नियम आपण पाहूया. ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी अर्ज केला होता, आता नवीन फॉर्म भरता येणार आहे. आता सर्व लाडक्या बहिणींच्या घरी चक्की मिळणार आहे. आता पिठाची गिरणीचं ऑलरेडी सरकारने सुरू केलेलं होतं. ज्यावेळेस सरकारने योजना आणली होती, त्यावेळेस यासाठी भरपूर अशा अडथळा निर्माण झालेले होते. पण आता ते सर्व अडथळे आता दूर झालेले आहे आणि बहिणींना पिठाची गिरणी वाटप सुरू झालेलं आहे. ज्या बहिणींनी पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरला असेल, त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी. आणि ज्या बहिणींना पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरला नाही, त्यांनी सुद्धा आता म्हणजे ते सुद्धा आता फॉर्म भरू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता. याचा लाभ घेणं म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला हे पोर्टल तयार करण्यात आलंय. हे पोर्टल पुन्हा एकदा ओपन करण्यात आलंय, ज्याच्या माध्यमातून तुम्ही परत पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरू शकता. या योजनेच्या माध्यमातून तुमच्या घरोघरी चक्की म्हणजे पिठाची गिरणी वाटप केली जाणार आहे. असा हा तिसरा निर्णय लागू झाला आहे. चौथा निर्णय आहे तो अन्नपूर्णा योजनेबाबत आहे. आता ही अन्नपूर्णा योजना जी होती ती तुम्हाला ₹830 देत होती. म्हणजे ₹830 तुम्हाला त्याच्या माध्यमातून भेटत होते. तर आता या योजनेच्या माध्यमातून डबल रक्कम तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 830च्या ऐवजी तुम्हाला आता ₹1660 करण्यात आलेला आहे. आता जे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे जर पैसे मिळत असतील, जर ₹830 आले असतील, तर तुम्हाला आता ₹1660 तुमच्या खात्यात जमा होणार आहे. अन्नपूर्णेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर. असं नाही की तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला म्हणून याचा फायदा होईल, असं नाही. तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरणे पण तितकंच गरजेचं आहे. कारण अन्नपूर्णा योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला नसेल, तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळत नाही. ठीक आहे. असा चौथा निर्णय आहे. आता शेवटी आपण पाहू शकता की लाडक्या बहिणींना जे आता पैसे वाटप झालेले आहे, 1,20,00,000 महिलांना जे पैसे वाटप झाले, या 18 जिल्ह्यातून पैसे वाटप झालेले आहे. 18 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता. जसं की नंदुरबार आहे, नाशिक आहे, धाराशिव सुद्धा आहे, जळगाव आहे, पालघर आहे, नागपूरला, परभणी, हिंगोली, इथं पुढे पाहू शकता वाशिम, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, अहिल्यादेवी नगर आहे, मुंबई, पुणे, सांगली, संभाजीनगर, असं या 18 जिल्ह्यात पैसे वाटप पूर्ण झालेले आहे. तुम्ही जर या जिल्ह्यातून राहत असाल, तर तुम्हाला देखील ₹21 मेसेज आला असेल. या ₹21 मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेच्या म्हणजे आता तुम्हाला फेब्रुवारीपासूनच पैसे वाटप सुरू झालेले. जर तुम्हाला हप्ता भेटला नसेल, तर काळजी करू नका. हप्ता जो वाटप होतो तो एका दिवसात होत नाही. जवळपास तुम्हाला 3 ते 4 दिवसच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. हळूहळू 3, 4, 5, 6 दिवस तुमच्या खात्यात म्हणजे जसं जसं त्या राज्य सरकारने योजना आणली आहे, याच्या भरपूर महिलांना फायदा झालेला आहे. तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला हळूहळू पैसे वाटप होतात. एकत्र पैसे वाटप होत नाही. तर 2-3 दिवसाच्या आत तुमच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा झालेले. तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हप्ता भेटला की नाही फेब्रुवारीचा. भेटला असेल तर ते तुम्ही लिहू शकता. आणि जर तुम्हाला अजून कोणकोणत्या योजनेचे पैसे भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. असंच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.